या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रुपाली रडतच स्वप्नीलला अपर्णाबद्दल विचारत असते आणि मग स्वप्नील घडलेला सगळा प्रकार तिला सांगतो। त्यामुळे रुपाली खूप घाबरते। अपर्णा कुठे असेल, कशी असेल असे अनेक प्रश्न तिला पडतात। ती स्वप्नीलला रडतच विचारत असते की आता आपण अमोलला काय उत्तर द्यायचं। तर स्वप्नील तिला सांगतो की रुपाली आता तू खचून जाऊ नको, अमोलला आणि घरच्यांना तुलाच सांभाळायचं आहे, त्यामुळे तू काही कारण सांग आणि पटकन तुम्ही तेथून निघा, कारण आता तिथे थांबण्यात काही अर्थ नाही आहे। मी आणि अर्जुन अपर्णाला शोधतो। आणि मग त्यानंतर रुपाली फोन ठेवून देते आणि पाठीमागे वळून बघते तर घरातील सगळेजण त्या ठिकाणी उभे असतात। सगळेजण तिच्याकडे आशेने बघत असतात आणि काय झाले ते विचारत असतात। तर रुपाली म्हणत असते की आता आपल्याला इथून निघायला हवं, कारण अपर्णाला आणि भाऊजींना काहीतरी काम लागलं आहे पुण्यात, त्यामुळे ते पुण्याला गेले आहेत। आपण सुद्धा आता घरी जाऊ, संध्याकाळी ते आपल्याला घरी भेटतीलच। आणि ते ऐकून सगळेजण मग घरी जाण्यासाठी निघतात, मात्र बापू मंदिरातच थांबतात। दुसरीकडे पोलीस अपर्णाला शोधत असतात तर अर्जुन निराश होऊन एके ठिकाणी बसलेला असतो। तितक्यात स्वप्नील त्या ठिकाणी येतो। अर्जुन त्याला विचारतो की दादा तू घरी काय सांगितलं, आणि मग स्वप्नील म्हणतो की मी त्यांना तिथून निघायला सांगितलंय, तू काळजी करू नको, अपर्णा सुखरूप असेल आणि खचून तर अजिबात जाऊ नको। आणि त्यावर अर्जुन म्हणतो की हो दादा, मी खचून जाणार नाही, मी आजच्या आज अप्पीला शोधून काढणार। तितक्यात मग गायतोंडे, आर्या आणि चिंचोके सुद्धा धावत पळत त्या ठिकाणी येतात आणि अर्जुनकडे अपर्णाविषयी चौकशी करतात। अर्जुन त्यांना म्हणत असतो की अप्पी कुठे आहे काहीच माहिती नाही, पण आता आपल्याला तिला शोधायला हवं, काही झालं तरी अप्पी आजच्या आज सापडायला हवी। आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात। मग अर्जुन गायतोंडेंना आणि स्वप्नीलला पोलिसांसोबत शोधायला सांगतो। आर्या आणि चिंचोकेला एक वेगळी तुकडी घेऊन दुसरीकडे पाठवतो आणि तो स्वतः दुसऱ्या गावातील दवाखान्यांमध्ये शोधायला सुरुवात करतो। सगळेजण अर्जुनला धीर देत म्हणतात की काळजी करू नको, सगळं ठीक होईल, आणि मग ते कामाला सुरुवात करतात। तर इकडे बापू रडतच देवापुढे हात जोडतात आणि म्हणतात की आम्हाला माहिती आहे तू रागवलाय आमच्यावर, पण तुझा राग घालवण्यासाठी मी काहीही करेल, पण माझ्या लेकीला व्यवस्थित ठेव, सुखरूप ठेव, जर तिला काही झालं ना तर आम्ही जगू शकणार नाही। आणि ते रडतच खाली बसतात। तितक्यात अमोल त्या ठिकाणी येतो। तो बापूंना म्हणतो की बापू मला माहिती आहे तुम्हाला माँ-बाबांची खूप काळजी वाटते ना, पण तुम्ही काळजी करू नका, आपण पुण्याला जाऊ ना तेव्हा ते दोघेजण घरी असतील। आणि त्यावर बापू रडतच त्याला मिठी मारतात। दुसरीकडे अर्जुन जिथे अपघात झालेला असतो त्याच्या आजूबाजूला सगळीकडे अपर्णाचा शोध घेत असतो। आजूबाजूच्या वस्तींमध्ये, गावांमध्ये चौकशी करत असतो, सगळ्यांना अपर्णाचा फोटो दाखवत असतो, पण तिच्याबद्दल कोणालाही काही माहिती नसते। तर स्वप्नील त्या दुसऱ्या इन्स्पेक्टरसोबत बोलत असतो। तो इन्स्पेक्टर म्हणत असतो तुम्हाला माहिती आहे ना अपघात किती भयंकर होता ते, आणि या अपघातामधून अपर्णा मॅडम वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे। तर स्वप्नील म्हणत असतो की मला कळतंय इन्स्पेक्टर, कारण आपण प्रॅक्टिकल विचार करतोय, मात्र अर्जुनला असं बोलून उपयोग नाही आहे ना, अपर्णा त्याची बायको आहे, त्यामुळे आपल्याला अपर्णाचा शोध घ्यावाच लागेल। जोपर्यंत तिच्याबद्दल काहीही ठोस माहिती मिळत नाही ना तोपर्यंत शोध थांबवायचा नाही। आणि मग ते दोघेजण पुन्हा अपर्णाचा शोध घ्यायला सुरुवात करतात। तर अर्जुन, चिंचोके, आर्यासुद्धा त्या जवळपासच्या जंगलांमधून, डोंगरदऱ्यांमधून फिरत असतात। अपर्णाला मोठमोठ्याने हाका मारत असतात, सगळीकडे तिचा शोध घेत असतात, मात्र कोणालाच तिच्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही। शेवटी अर्जुन निराश होतो, मात्र मग तो पुन्हा एकदा अमोलचा विचार करतो आणि अप्पीला शोधायला सुरुवात करतो। तर आर्या आणि चिंचोकेसुद्धा जंगलाच्या दुसऱ्या भागात जाऊन शोध घेत असतात। आर्या चिंचोकेला म्हणत असते की चिंचोके तुम्हाला काय वाटतं, अपर्णा मॅडम सापडतील का, कारण अपघात किती भयंकर होता माहिती आहे ना तुम्हाला। तर चिंचोके म्हणत असतो की आर्या मॅडम तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळतंय मला, मात्र अर्जुन सरांसाठी आपल्याला मॅडमचा शोध घ्यावाच लागेल। तर आर्या म्हणत असते पण आपल्याला अर्जुनसोबत बोलायला तर हवं ना, तो जर असा वेड्यासारखा फिरत राहिला तर काय करायचं आपण, आणि त्याला अमोलला सुद्धा हे सगळं सांगावं लागेलच ना। तर चिंचोके म्हणत असतो की हो आर्या मॅडम, मात्र साहेबांना आपण आता नाही बोलू शकत काही, त्यांच्यासाठी आपल्याला मॅडमचा शोध घ्यावाच लागेल। आणि मग ते दोघेजण पुन्हा शोधाशोध करायला सुरुवात करतात। त्यानंतर घरातील इतर सगळेजण पुन्हा पुण्याला येतात। अमोल तर मोठमोठ्याने अप्पीला आवाज देत असतो
आणि ती घरात नाही आहे हे बघून तो खूप घाबरतो आणि सगळ्यांना विचारू लागतो की सांगा ना मला बाबा कुठे आहेत ते. तुम्ही तर म्हणाले होते ना की ते पुण्याला परत आलेत, मग ते घरी का नाही आले. आणि मग तो रुपालीकडून मोबाईल घेतो आणि अप्पीला कॉल करतो. तिचा फोन लागत नाही हे बघितल्यावर तो तर रडायला सुरुवात करतो आणि विचारतो की मला सांगा ना काय झाले. अशी कोणत्या कामात अडकली की तिला माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाही आहे. त्यावर दीपक त्याला समजावतो की बाबा थोड्या वेळात येतीलच घरी, तू शांत हो. मात्र अमोल काही ऐकत नाही. तो म्हणत असतो की जेव्हापासून बाबा गेलाय ना तेव्हापासून तुम्ही सगळेजण नाराज दिसताय आणि बापूसुद्धा रडतायत, मला सांगा ना काय झालंय. तर दीपक पुन्हा त्याला म्हणतो की काही झालेलं नाही आहे, सगळं ठीक आहे. पण अमोल त्याला म्हणतो की मग मामा तू माझी शपथ घे. आणि ते ऐकून दीपक गप्पच बसतो. तर रुपाली आणि मोना अमोलला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, मात्र काही उपयोग होत नाही. अमोल म्हणत असतो की आता जोपर्यंत माझे बाबा सुखरूप घरी येत नाही तोपर्यंत मी देवापुढून हलणार नाही. मी देवाच्या समोरच बसून राहील आणि तो देवघरात जातो. तर इकडे अर्जुन आर्या आणि चिंचोक्यांसोबत एका हॉस्पिटलमध्ये येतो. तिथे तो सगळ्यांना अपर्णाचा फोटो दाखवून तिच्याबद्दल विचारपूस करत असतो, पण कोणीही अपर्णाला बघितलेले नसते. तर अर्जुनची अवस्था बघून आर्या आणि चिंचोक्यांना त्रास होत असतो आणि मग ते दोघेजण अर्जुनला समजावतात की सर तुम्ही काहीतरी खाऊन घ्या तरच तुम्हाला अपर्णा मॅडमला शोधता येईल. जर तुमच्यातच एनर्जी नाही राहिली तर कसं होईल. पण अर्जुन ऐकत नाही. उलट तो त्या दोघांना म्हणतो की तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही जा. पण ते दोघेही सांगतात की सर आम्ही कुठेही जाणार नाही. आणि मग ते पुन्हा दुसऱ्या गावांमध्ये तिला शोधायला सुरुवात करतात. इकडे अमोल देवापुढे बसलेला असतो आणि म्हणत असतो की देवबाप्पा मला माहिती आहे माझ्या मावर कोणतं तरी संकट आलं आहे आणि म्हणूनच सगळेजण काळजीत आहेत. तू मला वाचवून माझ्या माला तुझ्याकडे बोलावून तर घेणार नाही ना रे. काही कर पण माझ्या माला वाचव. आणि त्याचं ते बोलणं ऐकून रुपाली आणि मोना रडू लागतात. दुसरीकडे बापूसुद्धा पूर्णपणे खचून गेलेले असतात. दीपक कदम कसाबसा त्यांना धीर देत असतात. पण तितक्यात दीपकच्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो. अपर्णाच्या अपघाताचाच तो व्हिडिओ असतो आणि ती गाडी दरीत पडताना बघून त्या सगळ्यांना तर मोठा धक्काच बसतो. बापू तर पूर्णपणे खचून जातात. त्यानंतर आर्या आणि अर्जुन एका आरोग्य केंद्रामध्ये पुन्हा अपर्णाचा शोध घ्यायला जातात, पण तिथे सुद्धा ती नसते. त्यामुळे मग अर्जुन आर्याला सांगतो की आता आपण दुसऱ्या एका गावात जाऊ. पण आर्या त्याला थांबवत म्हणते की अर्जुन आधी स्वतःकडे बघ, तू सकाळपासून साधं पाणीसुद्धा पिलेला नाही आहेस, आधी काहीतरी खाऊन घे मग आपण मॅडमला शोधूयात. मात्र अर्जुन म्हणतो की नाही आर्या, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी थांबणार नाही. मी आजच्या आज माझ्या अप्पीला शोधणार. आणि त्यावेळी आर्या म्हणते की अर्जुन तुला खरंच असं वाटतं का अपर्णा मॅडम असतील म्हणून. मला नाही असं वाटत. आणि ते ऐकून अर्जुन मोठ्याने तिच्यावर ओरडतो. त्यामुळे आर्या त्याला सावरत म्हणते की अर्जुन ठीक आहे, तुला जसं हवं तसं आपण करूयात. आपण सगळीकडे त्यांचा शोध घेऊयात. आणि मग ते पुढे जाण्यासाठी निघतात. मात्र तितक्यात अर्जुनला चक्कर येते आणि तो गाडीवर जाऊन पडतो. पण आर्या चिंचोके पटकन त्याला सावरतात आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर इकडे अमोल देवापुढेच बसलेला असतो. तर बापू कदम आणि दीपकही खूप रडत असतात. अपघाताचा तो व्हिडिओ बघून ते पूर्णपणे खचून गेलेले असतात आणि देवाकडे अपर्णा सुखरूप असावी म्हणून प्रार्थना करत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.